त्रास होतोय मला. रोज तू आलायस असं स्वप्न पडत असत, पण तू आलेला नसतोसच. हा असाच हसत असतोस. हो, मी ना आता आई म्हणतात तसंच करणार आहे. तुला परत जाऊच देणार नाही कुठे. पण पुढच्या वेळी मी जाणारच नाहीये. हळू हळू हळू, जर्की मोमेंट्स नाही, हळू. तू खरंच आलायस? भूत आलंय माझं. श्री, पण मला का नाही उठवलंस? छान गाढ झोपली होतीस तू. तू काल का नाही सांगितलंस मला? काल मी तुला सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघता आला असता मला. काय रे श्री? I missed you so much. मला मान्य आहे, माझं चुकलंय, मला मान्य आहे. पण तुझे बाबा पण जरा अति करतायत ना. काही नाही रे, जानूच्या डिवोर्स अजून त्यांच्या डोक्यातनं गेलेलं नाहीये, म्हणून त्यांना तुझ्याबद्दल काही वाटत नाहीये. तेच जानूचंच अजून ते डोक्यात ठेवून आहेत ना, म्हणून माझ्यावर सूड उगवायचा म्हणून असे वागतायत ते. ए बाळ, तू तर माझ्या पोटचा आहेस ना. आजवर मी जे काही केलेलं आहे ते फक्त तुझ्यासाठीच केलेलं आहे. तू तरी अशी मनात अडी ठेवून नको ना रे राऊस बाळा. अरे होतं असं कधी कधी. माझं पण वय झालंय बाळा. आता तुझ्या म्हाताऱ्या आईला चाळीत काय जाऊन वाकवणार आहेस का तू? आणि बरं दिसेल का ते? अरे आई कधी मुलाच्या पाया पडते का रे? हा, तुला सांगते, मी जर तुझ्या पाया पडले ना तर 7 जन्म नरकात जाशील तू. अरे तुझे बाबा म्हणजे महाहटवादी माणूस. एकदा का एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की ते कुणाचंच ऐकणार नाहीत. त्यांचा नियम म्हणजे काय, हम करे सो कायदा. अरे एवढी वर्ष संसार केलाय मी त्यांच्या बरोबर. तू तर डोकं ठिकाणावर असलेला माणूस आहेस ना. तू जरा शांतपणाने विचार कर ना. अरे आयुष्य जिजवलं मी तुझ्यासाठी. आता काय चाळीत शोभा करून घेणार का माझी? इतकी वर्ष मिजाशीत राहिले आणि आता काय नाक कापून घेऊ मी? फिदी फिदी हसतील मला चाळीतल्या बायका. तुझ्या तरी मनाला पटतंय का रे हे? आणि हे सगळं कशासाठी? तुम्ही मला टाकून जाऊ नये म्हणून ना. असं बरोबर नाही ना रे पेंट्या. तुला कळतंय का मी काय म्हणते ते? का ऐकून न ऐकल्यासारखं करतोयस तू? तू त्यांच्या बरोबर आहेस ना म्हणून चेव चढलाय त्यांना, बाकी काही नाही. तू सांग ना रे त्यांना, आईची अशी मानहानी बरोबर नाही म्हणून. मी आई आहे रे तुझी बाळा. तुला लहानाचं मोठं केलंय तो हा दिवस दाखवण्यासाठी. कळतंय का तुला? तू सांग ना बाबांना. बाबांना सांग की बाबा हे असं व्हायला नकोय म्हणून. मला पण हे व्हायला नकोच. माझा राजा मोठा कशाला लोकांसमोर शोभा उगीच नाही का? अजून आता काय शोभा व्हायची राहिली आहे ग? म्हणजे आत्ताच तर तू म्हणालास ना की हे नको व्हायला म्हणून. हो, कारण नंतर तू आमच्या बरोबर आमच्या घरात येशील. आणि आता तू मला फक्त माझ्या घरातच नको तर माझ्या आयुष्यातही नकोस. खरंच तुझा तिरस्कार वाटायला लागलाय मला आई. तू नसलेलंच बरं आहे.
म्हणून म्हटलं मलाही तसं व्हायला नकोच. मला काय वाटतं, आई तयार होईल आणि माफी मागेल त्यांची. तसं झालं तर बरं होईल ना. काय झालं? म्हणजे असं का पाहिलंस तू? कसं ग? तुला काहीतरी आवडलं नाहीये असं. जाऊ दे ना, माझी मतं माझ्यापाशी. नाही श्री, तुला शपथ आहे माझी. जाऊ दे, आपली भांडणं होतील. ते सांग ना. काय गरज होती तुला जान्हवी? म्हणजे बाबा आणि पिंट्या वेगळे राहायला तयार होते, तर तू आईचं वकीलपत्र घेऊन का गेलीस तिकडे? म्हणजे काय श्री? अरे ती एकटी कशी राहणार? राहायला हवं त्यांनी. म्हणजे एकटं राहिल्याशिवाय त्यांना आपल्या बरोबरच्या माणसांची किंमत नाही कळणार. आय एम सॉरी, तुझी आई आहे ती, पण कशा वागतात त्या? पिंट्याची आणि बाबांची काही पट ठेवली त्यांनी लोकांसमोर? त्या बिचारा सुनीताशी कसं बोलतात त्या? आणि काय भाषा आहे त्यांची? कुठलाही सभ्य माणूस या भाषेत कधी बोलू शकतो? अरे पण आता तिची भाषा आहे तशी श्री. अगं पण मग कधी बदलायला नको का? स्वभाव नाही बदलता येत ना श्री. वृत्ती तर बदलता येते. त्या बदलाला तुम्ही कधी वावच देत नाही. ती कशी बदलणार? तुला ना माझं म्हणणंच कळत नाही. नाही, हे बघ, मला सगळं कळतंय. तुला जर माझं म्हणणं कळत असतं ना, तर तू असं केलं नसतंस. म्हणजे मी काय करायला हवं होतं? तू मध्ये न पडता सुद्धा सगळं ठीक झालं असतं. श्री, अरे एकटी कशी राहणार ती? ते त्यांचं त्यांना फिगर आउट करू दे ना. त्या दरवेळी असं काहीतरी वागणार, मग तू देवदूत बनून तिकडे जाणार, तू त्यांना समजावणार, मग काही दिवस सगळं आलबेल होणार. म्हणजे किती दिवस? त्या कधी किंमत मोजणार? त्यांना कधी कळणार कुठल्या लेवलला जाऊन त्यांनी हे नातं डॅमेज केलंय? 4 दिवसांचा अबोला, मग त्या माफी मागणार, मग तुम्ही मोठ्या अंतःकरणानं त्यांना माफ करणार. काय संपला विषय? माणसं अशानच चोकावतात. अगं जीव देऊन मी चिठ्ठीमध्ये लोकांची नावं लिहून ठेवेन अशी धमकी दिली होती त्यांनी. हे अनएक्सेप्टेबल आहे. हे बघ, तुला ते ऐकायची सवय नाहीये श्री, पण अरे चाळींमध्ये दर 2 दिवसाआड अशीच भांडणं होत असतात. अगं पण म्हणून हा काही आदर्श आहे का? नाही, आदर्श आहे असं मी म्हणत नाही, पण हे होतं, लोक अशी वागतात म्हणून काही सोडून नाही देत ना आपण त्यांना. म्हणून आपणही तसंच करायला हवं असं नाही ना जान्हवी. अगं कित्येकदा नवरे दारू पिऊन येतात आणि आपल्या मुलाला बायकोला मारतात. मग ते काय नॉर्मल असं म्हणायचं? असं करतातच म्हणून सोडून द्यायचं? एक मिनिट, तू आता कुठलंही कुठेही जाऊन जोडतोयस? नाही, मी कुठलंही कुठेही नाही जोडत आहे. हे असं होतं म्हणून काय होऊ द्यायचं? 4 लोकांसमोर झालेली बेअब्रू तर सोडूनच द्या, पण मुळात माणसं धजावतात कसं असं काहीतरी वागायला? बरं, आणि हे काय पहिल्यांदा नाही झालंय. मला मान्य आहे की ह्या लेवलचं अगदी पहिल्यांदाच झालंय, पण अधूनमधून बारीक सारीक त्यांचं चालूच असतं, हो ना? ए बघ, मला तरी असं वाटतं की बाबांनी आईंसमोर हा पर्याय ठेवायलाच नको होता. अगं नुसतं पिंट्या आणि सुनीताची माफी मागितली म्हणजे जे झालंय ते पुसलं जाणार आहे का? त्या माफी मागतील, 4 दिवस नीट राहतील आणि मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. असं नाही होणार आता. कशावरून? अरे एवढं सगळं झालंय. ते बाबा आणि पिंट्याच्या बाबतीत. हो, पण आईलाही त्रास झाला असेलच ना श्री. म्हणजे काय झालं? श्री नाही, सांग ना मला, सांग ना. त्यांना त्रास झाला म्हणजे काय झाला? मला मान्य की ते घर सोडून चाललेले आहे, त्याचं त्यांना वाईट वाटलं, पण एवढाच त्रास ना. तो त्रास बाबा, पिंट्या आणि सुनीताला झालेल्या त्रासाच्या कंपॅरिझन मध्ये किती आहे? हे बघ, तुझं सगळं म्हणणं लॉजिकली बरोबर आहे, पण श्री आपण सगळ्या गोष्टी फक्त लॉजिकली नाही सोडवत ना. आपण भावनिक माणसं असतो. आपण नाही, तू. हो, पण मग असं भांडत राहण्यापेक्षा जुळवून घेणं चांगलं नाही का? एखाद्या माणसाची ना सुधारण्याची जर तयारी असेल आणि त्याला जमत नसेल,
तर मी त्याच्याशी आयुष्यभर भांडायला तयार आहे, त्याला समजवायला तयार आहे मी. पण जर त्याची सुधारण्याची तयारीच नसेल तर मात्र त्याच्याशी जुळवून घेऊ नये या मताचा मी आहे. आई बदलेल. हा तुझा भाबडा आशावाद आहे. आशेवर तर जग चालतं श्री. हे खूप पोएटिक आहे जान्हवी. अरे पण मग माणसं मागचं सोडून पुढे जातातच की. आपण नाही का गेलो श्री? आता तू कुठचंही कुठेही जोडतेस. आपल्यात मुळात भांडणं नव्हती, गैरसमज होते. आणि ते का झाले होते, कुणामुळे झाले होते हे विसरलीस का तू? पिंट्यावर आता ही वेळ कुणामुळे आली आहे? मग मी काय शिक्षा करायला हवी होती का तिला? शिक्षा कर असं माझं म्हणणंच नाहीये, पण मदत करू नकोस. फरक आहे. मी नाही असं वागू शकत. म्हणजे काय आता काही बोलणंच होऊ शकत नाही. त्या तमाशे करणं थांबवणार नाही. तू माफ करणं थांबवू नकोस. चांगलं आहे. श्री, माफ मी नाही बाबा करणार आहेत. तुझ्या मध्यस्थशिवाय काही होऊ शकत नाही जान्हवी. तुला एक दिवस पटेल माझं म्हणणं बरोबर आहे हे. प्रश्न चूक किंवा बरोबर ह्याचा नाहीच आहे. तू जे केलंस ते योग्य होतं का? हाय श्री, मुळात खरी गोष्ट ही आहे, बाबा आणि पिंट्या जरी आईला सोडून गेले ना तरी ती त्यांना नाही सोडणार. ती त्यांचा पाठपुरावा करत राहील. कारण अरे तिच्या आयुष्यात यांच्याशिवाय कुणीच नाहीये श्री. आणि हे बघ श्री, आई एकटी पडणं हे पिंट्याला महागात पडेल. हे कुठेतरी आत मला माहिती आहे ना, म्हणून मी सांगते. हे बघ श्री, लग्नाच्या वेळी माझं जे म्हणणं होतं तेच आजही म्हणणं आहे माझं. आई सुधारेल किंवा ती बदलेल असं म्हणणंच नाहीये माझं. पण तिला जर आपल्यात सामावून घेतलं ना तर तिचा त्रास कमी होतो श्री. कमी त्रास किंवा जास्त त्रास एवढे दोनच पर्याय पिंट्यासमोर ठेवायचे का? सुखी आयुष्याची कल्पना त्याला करूच द्यायची नाही का कधी? आईला कुठे सोडणार श्री? तो प्रश्न तू ऑलरेडी सोडवलाच आता. तू वाकड्यात का शिरतोय श्री? आय एम सॉरी, पण मला हे नाही पटलंय. पिंट्यानं पोलीस स्टेशनला जाऊन जी काही प्रिकॉशन घ्यायची ती घेतली होती. आई आत्ता म्हणतात तसं खरंच वागल्या ना तर पिंट्या, बाबा आणि सुनीतानं स्वतःला प्रोटेक्ट करायला हवा. पोलिसांकडे जाऊन आम्ही हिच्या धमक्यांची त्यांना सविस्तर कल्पना दिली. आमच्या बचावाची आम्ही पूर्ण तयारी केली. आणि हो, चाईतले सगळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले, साक्षीदार म्हणून. त्यामुळे आता हिनं जीव दिला, चिठ्ठीत आमची नावं लिहून ठेवली, तरी आमच्यावर बालंट येणार नाही. एक मिनिट, म्हणजे हे पोलीस स्टेशन बद्दलचं सगळं तू सुचवलंस पिंट्याला? आता ते महत्वाचं नाहीये श्री. घरातले पेच असे चव्हाट्यावर मांडून नाही सुटू शकत. चव्हाट्यावर ऑलरेडी सगळं त्यांनीच आणलंय. मग काय आता आयुष्यभर भांडत बसायचंय का? अरे पण भांडणाच्या भीतीनं समोरच्या पुढे काय नांग्या टाकायच्या? माफ करावं लागतंच ना श्री. किती वेळा? आयुष्यभर. कुणाला? आपल्या माणसांना. ऑलराईट, आपण नको बोलूया ह्या विषयावर. श्री, नाही, खरंच खरंच नको बोलूया. कारण ना आपल्यात भांडणं नको आहेत मला, सिरियसली. आणि मी काही तुझ्यावर चिडलो नाहीये. ऐकलत का? नाही म्हणजे मी खूप विचार केला, पण आता काही इलाज नाही. तुमच्याशिवाय कोण आहे मला? या कार्ट्याचा काही भरोसा नाहीये. गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता. आता काही लग्न झाल्यानंतर बायकोच्या ताटाखालचं मांजर होईल. काही नाही, कुणी नसतं, मुलगा वगैरे कुणीही कोणाचं नसतं. शेवटी आपण म्हातारा म्हातारी एकमेकांसाठी आहोत. तुमच्या बरोबर आयुष्य काढायचंय मला, आणि मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्हाला वाटतंय ना माझं चुकलंय, त्याचं प्रायश्चित्त मी घ्यायला पाहिजे. मी डोळे झाकून तुमच्या होला हो म्हणणार आहे. मला काय हो, मला खरंच, मला माझा नवरा म्हणजे माझं सर्वस्व आहे. एकच मागणं आहे माझं देवाकडे,
सवाष्ण म्हणून मला डोळे मिटू दे. बाकी आता काही बघायचं राहिलेलं नाहीये. ते जाऊ दे. तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे. फक्त ते चाळीतल्या लोकांसमोर कशाला उगीच शोभा ना. लोक काय नावं ठेवायला टपलेलेच असतं. जे काही करायचंय ना ते 4 भिंतीत केलं तर निदान उरली सुरली अभ्रो तरी वाचेल ना. ते शहाणपण तुला आधी सुचलं नाही का? आता मी एक मूर्ख म्हणून तसं वागले म्हणून काय तुम्ही पण तसेच वागणार का? हो, जशास तसं. ही काही स्पर्धा आहे का हो? तसं समज. म्हणजे अहो देवासमोर उभे आहात तुम्ही. हो, माझ्या देवाने, माझ्या गुरुदेवानी हेच शिकवलंय मला. तुकाराम बुवानी म्हणूनच ठेवलेला आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. हे सगळं ना तुमच्या डोक्यातलं आहे. तुम्ही फक्त उगीच संतांची नावं लावू नका त्याला. राडे करण्यापेक्षा 4 बुकं वाचली असतीस ना तर 4 बऱ्या गोष्टी झाल्या असत्या तुझ्या आयुष्यात. म्हणजे तुम्ही काय ऐकणारच नाहीयेत का माझं? काय नाही म्हणजे मला तुम्ही माफी मागायलाच लावणार आहात? तेवढंच नाही, म्हणजे मी वकिलाकडून एक स्टॅम्प पेपर बनवून घेणार आहे. त्यावर तू आमच्याशी कसं वागायचं, सुनेशी कसं वागायचं अशी सगळी कलमं लिहून घेणार. त्यावर तुझी सही, साक्षीदारांच्या सह्या, आणि हा स्टॅम्प पेपर मी सरकार दरबारी रजिस्टर करणार. त्यातलं एखादं जरी कलम मोडलंस ना तू तरी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे मी तुझ्यावर. अहो काय बोलताय तुम्ही? का ऐकताना फार त्रास होतोय? शोभतं का तुम्हाला वागणं? माझं वागणं ही तुझ्या वागण्याची रिॲक्शन आहे कला. हे आता असं कायदेशीर वागायचं? हो, तुझ्याशी तरी असंच. जगायचं कसं मग? असंच कायदेशीर. असं काय करताय तुम्ही? ऐका ना माझं. आता नाही, खूप ऐकलं कला, आयुष्यभर ऐकतच आलं, पण आता नाही. आता तुला आमचं ऐकायचं असेल तर आमच्या सोबत ये, नाहीतर तुझं तू ठरवायला मुक्तियार आहेस. थँक्यू. सांबार पण देऊ? नाही नको. अगं श्री कधी आला कळलंच नाही मला. बघ, मी फोन करायला सांगितलं होतं त्याला, केला होता त्यांनी. एअरपोर्ट वर पोहोचला हे कळल्यानंतर झोपले मी. कांता गेला होता पिकअप करायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आला काय मग कसं आहे अमेरिका? ठीक. चहा देऊ ना रे? मी नाश्ता पण दे त्याला. हो आणते. मग कसा झाला प्रवास? ठीक जा. कंटाळत असेल ना एवढा तास फ्लाईट मध्ये बसायला? अगं मी अर्धा वेळ काम करतो आणि अर्धा वेळ मस्त झोपतो. चहा घे, मग इडली देते गरम गरम. श्री, यांच्याशी काही बोलणं झालं का रे तुझं? कशाबद्दल ग? अरे इथे परत येण्याबद्दल. अगं त्यांची जुळवाजुळव चालू आहे, त्यांना यायचंय परत. खरंच बरं होईल दादा आला तर. बर, इडली घेऊन आल्या. हा 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 हा. आई किती दिवसाने तुझ्या हातचा चहा पितोय. आल्याबरोबर उठवलं का नाहीस? करून दिला असता लगेच चहा. अगं जान्हवीने दिला मला. जागी होती ती? थोड्या वेळानं जाग आली तिला. आता एकदा खडबडून जागी होऊ दे म्हणजे मिळेल. म्हणजे हल्ली फार माहेर चाललेलं असतं रे तिचं. श्री, अरे जान्हवीचे दिवस भरत आलेत आता, काळजी घ्यायला पाहिजे ना. म्हणजे बहीण माया वगैरे कळतंय मला सगळं, पण आता ती फक्त ताई नाही आई सुद्धा होणार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे की नाही?
म्हणजे आम्ही तर काही बोलू शकत नाही. निदान तू तरी समजाव तिला.